तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ओटी बॅग शिकवणार आहे. तर ही ओटी बॅगच्या माझ्या आता सध्या ऑर्डर चालू आहे. तर अगदी लहान साईजमध्ये ओटी बॅग्स माझ्या कस्टमरला बनवून पाहिजे होत्या. तर आता त्या ओटी बॅग बनवता बनवता मी हा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर ही बघा, ही मी परात घेतली आहे माझ्या घरातली. आता ही परात आहे बरोबर 13 इंचाची. 13 इंचाची ही परात आहे. ठीक आहे. तर आता याच मापाचं मी काय केलंय, हे कापड आणि अस्तर कट करून घेतले आहे. तर मी काय केलंय, 2 कापड, म्हणजे आता मी हा ब्रॉकेटचा कापड वापरते. त्यांना हाच कलर आवडला होता माझ्याकडे, मी दाखवला होता त्यांना. तर हे 2 पीस मी कट केलेले आहेत या परातच्या मापावरनं, म्हणजे 13 इंचाची ही राऊंड आहेत आणि 2 अस्तर कट केलेले आहे. आता काय करायचंय, यातला एक भाग आपण घेऊया. हे असा उलटा ठेवायचा आहे, सरळ भाग खाली ठेवायचा आहे. याच्यावरती हे अस्तर ठेवून याला पाव इंचावरती पूर्ण गोल शिलाई करून घ्यायची आहे. तर याला मी पाव इंचावरती गोल शिलाई करून घेते. त्यानंतर हा जो भाग आहे, या भागावरती आपल्याला नंतर काम करायचं आहे. तर आपण काय करूया, पहिले हा जो एक भाग आहे, पहिले आता याच्यावरती काम करूया. याला पहिले मी शिलाई करून घेते. तर हे बघा, मी पाव इंचावरती बरोबर शिलाई करून घेतली, गोल पूर्ण पॅक करून घेतलेला आहे. आता काय करायचंय, आता हे बघा, मी याला असं, आता गुलाबी कलर आहे म्हणून याला अशी ग्रीन कलरची ही लेस आणलेली आहे, जेणेकरून ते कॉम्बिनेशन छान दिसेल. आता काय करायचंय, आता ही जी लेस आहे, ही याचा हा जो कापड आहे, हे जे प्लेट्स आहेत, ह्या मला बाहेर पाहिजेत. तर मी काय करेल, आता ह्या सरळ कपड्यावरती इथनं बरोबर अशी लेस ही लावणार आहे, अशी. तर मी आता याला पूर्ण अशी गोल लेस लावून घेते. तर बघा, मी अशा प्रकारे ही लेस लावून घेतलेली आहे. बघा किती छान दिसते, अगदी गेटअप आलाय अपोजिट कलरची घेतल्यामुळं. आता हा भाग आपला पूर्ण तयार झालेला आहे. आता याला बाजूला ठेवूया. आता हे दुसऱ्या भागाचा जो कापड आपण घेतलाय, म्हणजे फक्त फॅब्रिक, तो घ्यायचा आहे. आता ही आपण बिना नेफ्याची बनवणार आहे, त्यामुळे फक्त फॅब्रिक घ्यायचं आहे. जर आपल्याला नेफा लावायचा असता तर फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला दोन्ही घ्यायला लागले असते. तर आता हे मी काय केलंय, कापड पहिले असा फोल्ड केला आहे. हा पहिला फोल्ड घ्यायचा, त्यानंतर हा दुसरा फोल्ड असा घ्यायचा, असा त्रिकोण आकार तयार करून घ्यायचा आहे. आता याच्यावरती 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय. ते कशासाठी, कारण आपल्याला गोल मधला गोल कट करायचा आहे. तर हे बघा, या टोकापासून काय करायचंय, इथे बरोबर 2.5 इंचावरती मार्किंग करायचंय इथे. आता मी 2.5 का घेतेय, कारण जेव्हा आपण हा 2.5 इंच घेतो तेव्हा हा पूर्ण बनवल्यानंतर हा बरोबर 3 इंचाचा तयार होतो. कारण आपण जेवढा गोल लहान घेऊ, तो जेव्हा आपण पलटी करून त्याला शिलाई करू तेवढा तो वाढतो. तर म्हणून मी 2.5 घेते, जेणेकरून तो 3 इंच तयार होईल. आता इथनं पण मला 2.5 इंच घ्यायचं आहे, बरोबर दोन्ही कॉर्नर पासून 2.5 इंच घ्यायचं आहे. आता काय करायचंय, हे जे दोन आपण हे केले आहेत 2.5 इंचावरती मार्किंग, याला असा गोल राऊंड द्यायचा आहे बरोबर, म्हणजे अर्धा सर्कल आपल्याला तयार करून घ्यायचा याच्यावरती, आणि हा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, आपला बरोबर गोल आकार तयार झालेला आहे. आता हा भाग आपल्याला सरळ ठेवायचा आहे. यावरती बरोबर हे अस्तर ठेवायचंय, सरळ भागावरती ठेवायचंय, जेणेकरून आपल्याला हा शिलाई करून आतमध्ये पलटी करायचा आहे. म्हणून मी ही सरळ बाजू ठेवली, यावरती हे अस्तर ठेवलंय. आता काय करायचं, याला बरोबर हे जे गोल आकार आहे, आता इथनं जर नाही दिसला आपल्याला गोल आकार, तर असा करून घ्यायचंय. याला बरोबर पल्स पिन लावून घ्यायचे. हे बघा, उलटा भाग वर आहे. याला पूर्ण गोल आकारामध्ये अशा पल्स पिन लावून घ्यायचे आहे. कशासाठी, कारण आपल्याला हा गोल भाग जो आहे तो पाव इंचावरती शिलाई करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता काय करायचंय, हे बघा, इथनं पाव इंचावरती, म्हणजे आता आपल्याला हा बिना नेफ्याचा शिवायचा आहे, म्हणून कुठलाही एक भाग कुठं पण, म्हणजे गोलमध्ये कुठे पण काय करायचं, इथे अशी मार्किंग करून घ्यायची हळूनी, एवढी पाव इंचाची.
आता ही मार्किंग कशासाठी, कारण आपल्याला याला नेफा लावायचा नाहीये, हा बिना नेफाचा मी तुम्हाला शिकवते, त्यामुळे ही पहिले मार्किंग करून घ्यायची. बरोबर या मार्किंग पासून 1/2 इंचावरती इथून अशी गोल शिलाई द्यायची आहे. तर इथे थांबायचं आहे, या मार्किंगच्या थोडंसं अलीकडं असं थांबायचं आहे. तर आणि एवढा पोर्शन जो आहे तो शिलाई करायचा नाहीये, अगदी म्हणजे 1/2 ते अर्धा इंच पोर्शनला शिलाई करायची नाही, ते सोडून द्यायचं आहे. तर मी आता एवढं 1/2 इंचावरती शिलाई करून एवढा पोर्शन सोडून देते. तर हे बघा मी 1/2 इंचावरती शिलाई करून घेतलेली आहे. हे बघा बॅक साईडला दिसेल तुम्हाला. आता काय करायचंय, आता हे जे बरोबर हे मधला पोर्शन आहे हा, याला इथे कट करून घ्यायचंय. ठीक आहे. तर कशासाठी, कारण आपल्याला हा मधला जो राऊंड आहे अस्तरचा हा पूर्ण कट करून घ्यायचा आहे. हा कट कशासाठी करायचा आहे, कारण आपल्याला हा पलटी करायचा आहे म्हणून. आता ही जेव्हा मी शिलाई केली होती तर बघा आपण 1/2 इंच सोडलं होतं. आता ते मला सुद्धा दिसत नाहीये कुठे सोडलं होतं, हे बघा मार्किंग केल्यामुळे ते दिसलं. हे बघा एवढा पोर्शन आपण सोडला होता, कारण हा आपल्याला डोरी टाकण्यासाठी सोडायचा, कारण आपण नेफा लावत नाहीये म्हणून डोरी टाकण्यासाठी हा एवढा पोर्शन मी सांगितला होता. जसं इथनं शिलाई घेऊन अगदी 1/2 ते अर्धा इंच आपल्याला सोडायचा होता, तो मी हा इथे सोडला आहे. आता काय करायचंय, आता याला नॉच द्यायचंय. नॉच देणं कंपल्सरी आहे, कारण नॉच दिल्याशिवाय पलटी केल्यानंतर प्रॉपर गोल फिनिशिंग येत नाही याला. त्यामुळं नॉच हा द्याच तुम्ही. पूर्ण गोल आकाराला नॉच देऊन घ्यायचा आहे. हा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ आपण अस्तरचा. ठीक आहे. आता हा आपला सरळ भाग आहे, आपण सरळ भागावरच अस्तर ठेवलं होतं. आता हे आतमध्ये घालून घ्यायचं आहे असं पूर्ण अस्तर इथून काढून घ्यायचंय. पूर्ण अस्तर व्यवस्थित घेऊन असं आतमध्ये याला पूर्ण गोलेला दाबटीप द्यायची आहे. तर मी आता काय करते, याला पूर्ण व्यवस्थित असं आतमध्ये घालते अस्तरला आणि या गोल आकाराला दाबटीप देते. हे बघा मी आता दाबटीप दिलेली आहे याला, आणि साईडला पण हे अस्तर जोडून घेतलेलं आहे. बघा याला पण शिलाई करून पॅक करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, इथे बरोबर अर्धा इंचावरती बघा मी मार्किंग केलेली आहे. अर्धा इंचावरती पूर्ण गोल असा आकार, म्हणजे हे आता इथे मार्किंग केली असा पूर्ण गोल आकार आपल्याला अर्धा इंचावरती परत एक शिलाई गोल पूर्ण करून घ्यायची आहे. ही कशासाठी, कारण हे बघा आता आपण इथे हा जो थोडासा भाग सोडला होता शिवायचा, म्हणजे डोरी टाकण्यासाठी, तो हे बघा आता इथे फिनिशिंग होऊन निघालेला आहे व्यवस्थित. तर आपल्याला इथून डोरी टाकायची आहे. मग ही डोरी टाकण्यासाठी म्हणून आपल्याला आता इथे पॅक करावं लागेल, म्हणून अर्धा इंचावरती मी अशी मार्किंग करून घेतलेली आहे. अशी पूर्ण मार्किंग अर्धा इंचावरती करायची आहे अशी गोल आकारामध्ये, म्हणजे जेणेकरून असा हा पूर्ण राऊंड आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे. शिलाई केल्यानंतर मग याच्यातनं आपल्याला अशी डोरी टाकता येईल. तर हे बघा मी याला शिलाई करून घेतलेली आहे. तर बॅक साईडला दाखवते. हे बघा पूर्ण अर्धा इंचावरती गोल शिलाई करून घेतलेली आहे. आता जेव्हा आपण इथे डोरी टाकू, ही डोरी बरोबर याच्या आतमध्ये अशी जाऊन इथनं बाहेर निघेल. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण हे केलेलं आहे. आता काय करायचं, आता ही शिलाई आपण जी केली आहे ही एक्स्ट्राची, ही आता अशी दिसते, तर त्याला छान अशी काहीतरी लुक यावं, छान सुंदर असं, म्हणजे ती शिलाई नको दिसायला, म्हणून त्यावरती मी ही हे बघा समोसा लेस आणलेली आहे. ही समोसा लेस पूर्ण याला लावून घ्यायची आहे, म्हणजे जेवढी शिलाई आपण केली आहे जी एक्स्ट्राची, त्याला पूर्ण ही समोसा लेस अशी त्या शिलाईवरती अशी लावायची, जेणेकरून एक सुंदर लुक याला येईल. तर मी आता ही लेस याला लावून घेते. तर बघा ही अशी समोसा लेस मी लावून घेतलेली आहे. तर आता थोडासा छान लुक आलेला आहे. आता काय करायचं, आता हा जो दुसरा भाग आहे हा असा सरळ ठेवायचा आहे, आणि त्यावरती हा जो भाग आहे ज्याला आपण डोरीसाठी केलेला आहे हा उलटा ठेवायचा आहे, बरोबर असा. आणि हा काय करायचा आहे,
बरोबर आता ही जी शिलाई आपण केलेली पाव इंचावरती, ही पाव इंचावरती शिलाई बरोबर पूर्ण गोल शिलाई करून याला जोडून घ्यायचंय. तर मी आता याला पूर्ण याला शिलाई करून जोडून घेते. तर बघा अशा प्रकारे आपली ओटी बॅग तयार झालेली आहे पूर्णपणे. हे मी याला लटकन बनवून घेतलेले आहेत, बघू शकता. छान अशा कळीच्या आकाराचे. आता हे लटकन तुम्हाला पण बनवायचे असेल तर याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड करणार आहे. एक ऑलरेडी केलेला आहे आणि अजून हे जे लटकन बनवले आहे याचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर तो व्हिडिओ बघून तुम्ही हे लटकन पण बनवू शकता. आता याच्यामध्ये ओटी भरल्यानंतर ही बॅग कशी दिसते ते तुम्हाला दाखवते. हे बघा, ओटी भरल्यानंतर आपण जेव्हा याला बांधतो तेव्हा ही बॅग अशी सुंदर दिसते. बघा किती छान आकार दिसतोय आणि ही लेस पण खूप छान उठून दिसते यावरती. हे बघा, आता हे कस्टमरच्या ऑर्डर आहेत. त्यांना जशी जी साईज पाहिजे त्यानुसार मी कस्टमाइज करून देते आहे. आता त्यांना लहान लहान साईजमध्ये पाहिजे होतं. कसं होतं, बऱ्याच जणांना मोठी अगदीच मोठी ओटी बॅग आवडत नाही. तर त्यांनी हे बघा लहान लहान माझ्याकडनं कस्टमाइज करून घेतलेले आहे. हे बघा दिसायला पण किती छान दिसते. हे बघा छोटीशी आणि याच्यामध्ये तुमची एक ओटी म्हणजे एक नारळ इझिली बसतं आणि परत जर छोटं आपलं जसं सुपारी हळकुंड वगैरे जर जेव्हा 5 ओट्या ज्या पण भरतात नंतर अजून त्या सुद्धा इझिली यामध्ये बसू शकतात. तर अशी व्यवस्थित अशी ही ओटी बॅग अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओतनं सांगितलेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आता जसजशा माझ्या ऑर्डर असतात किंवा मला काही नवीन व्हिडिओ बनवायचे असतात ते मी तुम्हाला नक्कीच व्यवस्थित आणि अगदी प्रॉपर मापाने शिकवत असते. तुम्ही माझे बाकीचेही व्हिडिओ जाऊन बघू शकता. मी अगदी प्रॉपर मेजरमेंटमध्येच व्हिडिओ शिकवते. कारण कसं आहे ना की मी जर प्रॉपर बनवते तर मला असं वाटतं की तुम्ही माझे व्हिडिओ बघून तुम्ही पण ती वस्तू प्रॉपर बनवावी, हाच माझा त्यामागचा उद्देश असतो. तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे अजून जे काही नवीन व्हिडिओ मी घेऊन येईल ते तुम्हाला बघायला भेटतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.